शांती असू दे, पुष्टी असू दे, धन असू दे, धान्य असू दे, आरोग्य चांगलं होऊ दे, सगळे मनोकामना पूर्ण होऊ दे म्हणून 74 मागण्या मागायच्या. तर सगळ्यांनी मनामध्ये अस्तु अस्तु असं म्हणत कंटिन्यू पाणी घालत राहायचं. दुर्गा भांजा नक्षत्राणी या देवदेव नक्षत्राणी जे गुरुदेव कार्य जादवंडने ने सत्रा ब्रह्मरातो अष्टो देवावदो स्वम्यागः जुत्रो देवी रात्रिका ये यज्ञमाद्रज प्रताप सत्यम भवतो प्रवतो मने ओम ब्रह्मत्व मोहनयामराजमानो मंत्रवदेव भवयामगर भगवतो मंत्राभूतावरो नौ कांतो सुंदर हिंदी देवजाल ब्रेव वेदाय मन ब्रह्मांद्रे द्रवमेजामंजरो गोमजोर्गम तन्ना नक्षत्र वेद्रिजा सेन्द्रातो निवनमय यज्ञमंत्रम मे गोपाय ब्रे त्रिविधार चौरड सामान्य जगोनिदाय वेदादाम एते मंत्रे बघा सगळ्यांचा कल शब्द येतात पाणी करा पहिले आमचं होत्या दोन्ही एकत्र करा ओला तो गुरेपदी आणि हनुमान जाडे बोनमी भवानायते माने प्रजन्नाद प्रजन्नाद तुले सिंधुदे रात गुरे प्रग्रहणे विवेदान वेदरे वृंद अजराज देव के जाव देव बाबुलान दिन देव बाबा सहगुरे गुलाम दादे श्री बाबा गुरे विवाह मान्या विन्ना सदा गुरे हे दिन शिवम 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 अहंकार करणी वाहिला सप्तशतीचा पाठे अंबे कृपा मजगिनी भवानी कृपा मजगिनी नजारी नवात्मानंदी अंबे उदरयाजी रेणुके उदरयाजी रेखा पुलारती केली रेणुके आरती केली भक्ती वादे सेवा प्रेम भावे देवा करणी वाहिनी समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये
लक्ष्मी प्रचोदयात् आवाहित महालक्ष्मी देवताभ्यो नमः प्रणो देवी सरस्वती वाजे विर्वादेवते हेनाम विद्यावतो जातवेदसे सुवामसोमराशि यतो इदः सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि समस्यापमाचरिताः ततश्च योनिमसतश्च विवः वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् प्रणो देवी सरस्वती वाजे विर्वादेवते धेनाम विद्यावतो चक्षुर्गतदारुणा पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमग्रहता अत्राशकाय सत्यानि जानते थांबा प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि मध्यो ब्राह्मणप्रियः चक्षु विद्गौना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमग्रहता अत्राशकाय सत्यानि जानते भद्रेजा लक्ष्मीरणे आदित्याय सोमाय मंगलाय बुधाय च गुरुकृष्ण सनभ्यश्च राहवे केतवे नमः मृत्युंजय महाभाग दाहि मां शरणागता जन्म मृत्युजरावे आता खाली बसून असंच आहे तर उठ बस आता खाली बसायचं कोणी आवाय देवताभ्यो नमः हिरण्यवर्णाभरणे सुवर्णदस्रजा चन्द्रादिगणे प्रमोदिनी देवी बापये देवा देवी सुधा आंजोस्मिदानन्य प्राकार माद्राजलन्ते मायातराया च माया लक्ष्मीः उभयतमां देवतकीर्तिशमना किती मोशी आहेत? थांब धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार। धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया, ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार। दुनिया तेरा नाम जपे हो, दुनिया तेरा नाम जपे, तुझको पूजे संसार। धरती गगन में होती है तेरी जय जयकार
झुकाए। सूरज चांद सितारे तुझसे उजियारा ले जाए। देवलोक के देव भी मैया तेरे ही गुण गाए। मानव करे जो तेरी भक्ति भव सागर तर जाए। धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया। ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार। धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया। ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार। दुनिया तेरा नाम जपे हो, दुनिया तेरा नाम जपे, तुझको पूजे संसार हो मैया। धरती गगन में होती है तेरी जय जयकार हो मैया। ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार।
सूक्ष्मी जय देवी जय देवी करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जकरी जन्म विरागाता सहस्रवदनी भूधर न पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पीयूष रस पाणी माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदना राजस मदनाची जननी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्य शिव भजता गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी अमृत भरिते सरिते अगदुरिते वारी मारी दुर्घट असुरा भव दुस्तरतारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दारी निर्धारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी चतुरानने पुष्टित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज बाळी कुसोरी चरणातळी पदसुमने शाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी आद्यस्थान तुझे करवीरपुर माते प्रसन्न वदने वससी माये मम रमते सुरवर किन्नर पूजिती ध्याते स्थिर चित्ते महिमा न कळे तुझा गाती भावाते जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आरती करिता तू हरसी अवलक्ष्मी जय देवी जय देवी दक्षिण भागी तुझ्या कालीचे स्थान सरस्वतीचे
हे गुणवंती सतवंती, हे पतवंती रसवंती, मेरी सुनना ये विनंती, मेरा चोला रंग बसंती। हे दुख भंजन सुखदाती, हमें सुख देना दिन राती, जो तेरी महिमा गाए मुँह मांगी मुरादे पाए। जो तेरी महिमा गाए मुँह मांगे मुरादे पाए। हर आँख तेरी ओर निहारती, मन तेरा मंदिर आंखें दिया बाती, फोटो की है थालियां बोल फूल बाती, रोम रोम जीवा तेरा नाम पुकारती, आरती ओ मैया आरती, ओ जो कावानी है माँ तेरी आरती। हे महाकाल महाशक्ति, हमें दे दे ऐसी भक्ति। हे जग जननी महामाया, है तू ही धूप और छाया, तू अमर अजर अविनाशी, तू अनमिट पूर्णमाशी, सब करके दूर अंधेरे हमें बख्शो नए सवेरे। सब करके दूर अंधेरे हमें बख्शो नए सवेरे। तू तो भक्तों की बिगड़ी सवारती, मन तेरा मंदिर आंखें दिया बाती, फोटो की है थालियां बोल फूल बाती, रोम रोम जीवा तेरा नाम पुकारती, आरती ओ मैया आरती, ओ जो कावाली है माँ तेरी आरती। वो तेरे पाँव सारी दुनिया पखारती। स्वाहा
पंचमे द्रविडंजमे जन्तागमे धर्तागमे क्षेमंजमे निष्ठमे विश्वंजमे महचमे समेतमे ज्ञातंजमे सोचमे प्रदोषमे शीरंजमे लयश्चमे वृदंजमे वृदंजमे यक्ष्मंजमे रामयश्चमे जीवातुष्टमे दीर्घायुष्मे विद्युरंजमे सुरंजमे शीरंजमे सुशारमे सुरंजमे स्वाहा भगवान की जय। आय रुद्राय नमः साम्राय चारणाय नमः शंकराय सूर्याय नमः उग्राय नमः राज नमः सर्वदाय नमः तीर्थाय मूल्याय नमः पार्याय पार्याय मुक्तनाय गोत्रनाय नमः कार्याणां हरिं सुवर्णरसलां चन्द्रां हिरण्मये दर्शने जातवेदो महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वरजस्वमायश्चमारोग्यमाविधाक्षोमानं महीयते धान्यं धनं वशं बहुपुकीर्तिलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः महालक्ष्मी माता की जय। अपनी शरण ओए तेरे भवन दे दे अपनी शरण रहे तुझ में मगन थाम कर ये चरण तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे। उत्सव मनाए नाचे गाए उत्सव मनाए नाचे गाए चलो मैया के दर जाए। जगमाता मैया तुम्हारी जगमाता
तसेच या ठिकाणी उमेश भोरळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भोरळे साहेब अध्यक्ष शरण हरळ्या समाज भालकी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समस्त वासुदेव परिवार वरवट्टी यांच्यातर्फे सहर्ष हार्दिक स्वागत करतो व तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदैव आशीर्वाद वसुदेव परिवारातील प्रत्येक नागरिकावरती असावं अशी मी माता महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो व तसेच या ठिकाणी उबरवट्टी गावचे पीडीओ श्री बसवराज साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भेटणार नाहीत वसुदेव फॅमिलीचे भोट भेटणार आहेत का नाही, पण बाप आमचं जयश्रीताई तुम्हाला समस्त वरवट्टी गावातर्फे विशेष धन्यवाद देतो. कारण की बघा तुम्हाला हे वसुदेव परिवार हे लोक वोट टाकतात व तसेच श्री व्यास समाजासाठी वेचलं त्यांना सुद्धा स्वामीजी तुम्हाला सुद्धा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं वसुदेव कुटुंबातील सर्व माता भगिनी बाईलेक सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी सहर्ष असा हार्दिक स्वागत करतो. यानंतर सच्चिदानंद सच्चिदानंद ನೇಗಿಲ ಯೋಗಿಯು ಮಾಡುವ ಕೆಲಸವೇ ಕಾಯಕವು ಸಚ್ಚಿದಾನಂದವು ಸತ್ಯದ ನುಡಿಯ ನಡೆನಾಡು ವಿಜಯ ಕಲ್ಯಾಣ ನಾಡು ಕನ್ನಡ ನಾಡು ಸತ್ಯದ ನುಡಿಯ ನಡೆನಾಡು ವಿಜಯ ಕಲ್ಯಾಣ ನಾಡು ಕನ್ನಡ ನಾಡು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ನೇಗಿಲ ಯೋಗಿಯು ಮಾಡುವ ಕೆಲಸವೇ ಕಾಯಕವು ಸತ್ಯವೇ ಹರನು ಹರನೇ ಸುಂದರನು ಸತ್ಯವೇ ಹರನು ಹರನೇ ಸುಂದರನು ಹರನೇ ಸುಂದರನು पाठवायच्या असेल आसपास तर मी तिकीट केला आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे. यानंतर स्वामीजींचा सत्कार यानंतर गुलबर्गा ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दशरथजी मुत्तूर यांच्या धर्मपत्नी
व हराळ्या समाजाची लेख सन्माननीय श्री जयश्रीताई मत्तीमूळ यांचा सत्कार आदरणीय पुष्पाताई यानंतर या गावचे ज्येष्ठ नेते रामरावजी बिरादार साहेबांचा सत्कार चंद्रकांत वसुदेव साहेब करावे अशी मी त्यांना विनंती करतो. रामरावजी बिरादार साहेब यांचा सत्कार चंद्रकांतजी वसुदेव साहेब. काशीनाथ बोरोळे अध्यक्ष हराळया समाज भालकी यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. राजू वासुदेव साहेब यांनी उमेश काशीनाथ बोरोळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. तसेच ज्ञानोबा टिळेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणार आहे. ज्ञानोबा टिळेकर साहेबांचा सत्कार मारुती राम वासुदेव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार कोबरा कमांडो संदीप वासुदेव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कमांडो संदीप वासुदेव साहेब ज्ञानेश्वर टिळेकर यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. यानंतर या गावचे पंचायत डेव्हलपमेंट अधिकारी पिढो यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. राजराम कल्लप्पा वासुदेव साहेब सन्माननीय पिढो साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पिढो सर पिढो सन्मान्य अनिल चंद्रकांत वासुदेव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. व्हिडिओ एडिटिंग करताना ब्राईटनेस वाढवायचं. आता द्या इकडे बघा. बाबुराव सोनकांबळे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार होत आहे. अनिल वासुदेव साहेबांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार संपन्न केलेला आहे. यानंतर जयश्रीताई मत्तीमूळ आपण या ठिकाणी ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हात वर करून लक्ष्मी आपल्याला आलं पाहिजे की नाही आशीर्वाद द्यायला. आलं पाहिजे मॅडम. ओम श्री महालक्ष्मी माता की जय अशी गर्जना आली तर महालक्ष्मी साक्षात आपल्याला आशीर्वाद द्यायला आपल्या वरवटी ग्राम मध्ये नक्कीच येणार, हो की नाही. कारण आज तुम्ही एवढं प्रसन्नमय आनंदाने लक्ष्मी मातेची मूर्ती प्रतिष्ठापना कळसारोहण केलेला आहे आणि सर्व वरवटी ग्रामचे आणि आज व्यासपीठावरती श्री मृत्युंजय शिवाचार्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून श्री रामराज बिरादार बाबांना नमस्कार करून समाजाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावरती सर्व
तुमच्या चरणांना माझा मनापासून नमस्कार. या कार्यक्रमाला मत्तीमोड साहेब येणार होते, पण कमिटी मीटिंग असल्यामुळे बंगळूरमध्ये आहेत. मला कालही फोन करून सांगितलं आणि आज सकाळीही फोन करून सांगितलं, काही असू दे, पहिल्यांदा तू तिथे जा, कार्यक्रम अटेंड कर आणि नंतर ना पुन्हा सगळीकडे जा म्हणून सांगितलं. तो मला खूप आनंद झाला. आपला समाज, आपली लोक, आपला समाज कसा आहे म्हणजे फार कमी असला तरी पण सगळ्यांच्या मनामध्ये घर करणारा समाज तो आपला समाज आहे. सगळ्यांबरोबर विनम्र भावनेने, शांतिमयने सगळ्यांबरोबर राहणारा समाज. आता आपण मूर्ती प्रतिष्ठापना केली. मी सगळ्या माझ्या भगिनींना सांगू इच्छिते, तुम्ही एकदा त्या मूर्तीला बघा. साक्षात जगदंबा कुठे आली म्हणजे अद्भुत मूर्ती आणि सगळे विधी प्रकार सगळे पंडितांनी त्याची विधी करून प्रतिष्ठापना केल्याने मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी वासुदेव परिवार तेवढंच महत्व आणि कारणीभूत आहे. कारण कोणतंही एक काम करावं म्हणजे एकाच्याने होत नाही, हो की नाही? एक हात लावलं तर कोणतंही काम सक्सेस होत नाही. सर्वांनी मिळून कार्यक्रम केला किंवा मूर्तीचा किंवा देवीचा कार्यक्रम केला तर तो असा कार्यक्रम खूप अद्भुत होतो. तो आज आपण लोकांनी करून दाखवलेला आहे. आणि मूर्ती प्रतिष्ठापना झालं, कळसरोहण झालं. दिनानित्य आतमध्ये स्वामीजी म्हणत होते, रोज आता मूर्तीची पूजा झाली पाहिजे, रोज आरती वगैरे करा म्हणून स्वामीजींनी सांगितलं. साक्षात आपल्या सर्वांमध्ये कॉलनीमध्ये घराच्या बाजूलाच देवीचं एक मंदिर आणि मंदिरामध्ये स्वयंभूत तुळजाभवानी साक्षात्कार करते म्हटलं तर आपलं किती मोठं भाग्य आहे, हो की नाही? मग हा देवीचं भाग्य आपल्याला लागावं म्हटलं तर देवी एकाची नाही. आता वासुदेव फॅमिलीचे एवढी सीमित नाहीये, देवी आपल्या सर्वांची आहे. प्रत्येक ह्या गावातल्या प्रत्येकांची आहे, त्यांची आहे, त्यांनी केले त्यांनाच राहू दे असं नाही. तुम्ही सर्वांनी देवी समोर हात जोडा. आपल्याला काहीही करता नाही आलं, आपण काहीही देणगी नाही दिली तरी चालेल, पण देवी समोर नतमस्तक होऊन देवीला तुम्ही नमस्कार करा. देवी तुम्हाला साक्षात्कार जरूर देईल असं मला वाटतं. कारण मन आपलं स्वच्छ ठेवून, मनातल्या भावना व्यवस्थित ठेवून आपण देवी समोर गेलं तर देवी साक्षात आपल्याला आशीर्वाद देईल म्हणून ह्या संदर्भात सांगून ऍक्च्युली इथं येऊन मला समज मी साहेबांना म्हटलं तुम्ही नाही तर मी नाही जात, पण साहेब म्हटले खूप प्रेमळ लोक आहेत, तू एकदा जाऊन बघ. लास्ट टाइम पण साहेब आलते, समाजाची जयंती होती हरळे समाज, तेव्हा सर येऊन गेले. तेव्हा सर कुठून आले तुम्हाला माहितीये? सरांचं आधी बाई इलेक्शन चालू होतं. सर तिथून डायरेक्ट तिथं येऊन पुन्हा कार्यक्रम अटेंड करून पुन्हा गेले. कारण बसवराज मत्तीमोड सर कसे आहेत म्हटलं तर सगळे माझे बांधव आहेत. सगळ्यांबरोबर एक प्रेमानं त्यांचा व्यवहार, राहणं, बोलणं आहे. सो आता इथं येऊन पाहून मला खूप आनंद झाला. असं वाटलं नाही की पहिल्यांदा येते, असं वाटलं की हमेशा ह्या गावाला येते. एवढं छान तुम्ही मनापासून माझा वेलकम केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. आणि तुमचा हा साथ, तुमचा आशीर्वाद सदैव बरोबर राहू दे. आणि आपले अँकरिंग यंगस्टर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बसव कल्याणचे ज्ञानोबा निटुरे एकदम अद्भुत अँकरिंग निरूपक करत आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते. कारण प्रत्येक एक कार्यक्रम करणं
आणि ते साकार करणं म्हणजे पहिल्यांदा अँकरिंग तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ते खूप छान प्रकारे करत आहे आणि आरती पूजा विधी खूप छान सर्व पंडित लोकांनी केलं. त्यांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. वरवट्टी ग्रामाच्या ग्रामवाल्यांना सर्वांना माझा मनापासून धन्यवाद देते आणि स्वामीजींना उपस्थित असणाऱ्यांना सर्वांना आणि स्पेशली वासुदेव परिवारांना सुद्धा आम्ही धन्यवाद करते. कारण आता कसं झालंय माझं रुटीन एव्हरीडे कन्नड बोलायचं चाललंय आणि सडनली मराठीत आजच बोलायला लागले ते ऑन स्टेजवरती. सो थोडं आता इतक्या दिवस मराठी इझी वाटत होतं बिफोर मॅरेज, आता आफ्टर मॅरेज कन्नड इझी वाटायला लागले मला. सो बोलताना काहीही चूक झाली असेल तर सर्वांनी मला माफी करावी. पुन्हा एकदा श्री महालक्ष्मी माता की जय. धन्यवाद. या ठिकाणी मृत्युंजय शिवाचार्य स्वामीजी आपल्याला संबोधित करतील. समस्त वासुदेव परिवार आया बहिणी लहान थोर सगळ्यांना हे जे आज माता लक्ष्मीचं जे सहस्रवण पूजा आहे त्या वासुदेव परिवाराला हार्दिक शुभेच्छा. इथं मंचवर बसलेले दिव्य सान्निध्य आपण मृत्युंजय स्वामीजी व तसंच कर्नाटकमध्ये एके सगळ्या नामाचे विधायक शासक बसवराज मुखमोड यांचे बसवराज कळतरण झाले. हे वासुदेव परिवाराचे जे बुजुर्ग आहेत जे पूर्वज आहेत त्यांच्या सन्मानामध्ये केलेला आहे. हे कार्यक्रम सगळे दूर दूरून आलेले सगळे समन्वय करून धन्यवाद. समोर या सगळेजण या. थोडं साईड वा तुम्ही. ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪಾಯ ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ. ಆರಾಧ್ಯರಾಗಿರುವ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೇಣುಕ ಭಗವತ್ಪಾದರ ಮೊದಲುಗೊಂಡು ಕಲ್ಯಾಣ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಶರಣರನ್ನ ಮನಮಂದಿರದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡು ಎನ್ನ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಯರಬಾಗ ಗವಿಮಠದ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಚನ್ನವೀರ ಶಿವಯೋಗೀಶ್ವರನ್ನ ಅನಂತ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಜೊತೆಗೆ ಕಲ್ಲೂರಿನ ಶರಮೂರ್ತಿ ಹಿರೇಮಠ ಸಂಸ್ಥಾನದ ಎಲ್ಲ ಗುರು ಪರಂಪರೆಗೆ ಅನಂತ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಮತ್ತು ವರವಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದ ವಾಸುದೇವ ಪರಿವಾರದ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನ ಜೊತೆಗೆ ಕ್ಷೇತ್ರ ಅಧಿಷ್ಠಾತೃ ದೇವತೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಚುಟಿ ವೀರಭದ್ರನನ್ನ ಅನಂತ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮವರೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳ ಗ್ರಾಮದ ವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಸಮಾಧಾನ ಶಾಂತ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಧೀರಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರ ಲಗ್ನ ಸಮಾರಂಭ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗಿರ್ತ ಗೊತ್ತ ನಿಮ್ಗೆ? ಯಾರು ಬಟ್ಟೆ ಉಟ್ಕೋತಾರ, ಯಾರು ಸೀರೆ ಉಟ್ಕೋತಾರ, ಯಾರು ಅಂಗಿ ಉಟ್ಕೋತಾರ, ಯಾರು ಪ್ಯಾಂಟ್ ಉಟ್ಕೋತಾರ, ಯಾರು ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕ್ತಾರೆ, ಯಾರು ಶಾಲ್ ಹಚ್ಕೋತಾರ, ಯಾರು ಊಟ ಮಾಡ್ತಾರ, ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತಾರ, ಯಾರ್ಯಾರ್ದೋ ಏನೇನೋ ವ್ಯವಹಾರ ಇರ್ತಾವ. ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ರು ಗೊತ್ತು. ಅಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಈ ಸ್ವಾಮಿಗೆ ಏನಾದ್ರು ಲಗ್ನ ಮಾಡ್ಲಕ್ ಕರೆದ್ರು, ಲಗ್ನ ಹಚ್ಲಕ್ ಕರೆದ್ರು. ಮೊದಲೇ ಬಹಳ ಧೀರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದಾಗ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ, ಸ್ವಾಮಿ ಜಲ್ದಿ ಅಕ್ಷತ ಹಾಕ್ರಿ, ಹಸುವಾಗ ನಮಗೆಲ್ಲ ಜಲ್ದಿ ಅಕ್ಷತರಾಗಿ ಬಿಸಿಲಾಗ್ಯದ, ನೀಡಿಕೆಗ್ಯವ, ಜಲ್ದಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಗಡಬಡ್ ಮಾಡಿ ಸ್ವಾಮಿ ಕೈಲಿ ಮದಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಪ್ಪಂದ್ರೆ ಹೆಂಗೋ ಮಾಡಿ ಅಕ್ಷತ ಹಾಕಿದ್ರು. ಹಾಕ್ಸಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಹಸುವಾಗಿಗೂ ಬಹಳ ಒಂದಾಗೈತಿ, ಇದೇ ಟೈಮ್ ಆಗಿತ್ತು ಅವಾಗ್ನು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ
ದನ ಉಳ್ಕೊತ ಹೋಗಿ ಲಡ್ಡು ಚಿತ್ರಾನ್ನ ಚಪಾತಿ ಜಾಮೂನ ಜಿಲೇಬಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ರು. ಪಾಪ ಬಹಳ ಸುಸ್ತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಮಿ ಗಡ್ಬಡ್ದಾಗ ಏನೇನೋ ಮಾಡಿ ಹ್ಯಾಂಗೋ ಮಾಡಿ ಅವೆಲ್ಲ ಇದ್ದಿವೆಲ್ಲ ಪಂಚಕಾಲ ಸಾವಿವೆಲ್ಲ ತೆಗೆದು ಎಲೆ ಅಡಿಕೆ ಕಾರಿಕ ಬಾದಾಮ ಅಕ್ಕಿ ಅದೆಲ್ಲ ಸುಧಾರಿಸ್ಕೊಂಡು ಆ ಜಮಖಣಿ ತಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋದ. ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನ. ಕೇಳ್ರಿ ತಾಯಂದಿರೇ ಕೇಳ್ರಿ, ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನ. ಮನೆಗೆ ಹೋಗೋಣ ಪಾಪ ಭಾಳ ಸೋತ್ ಬಂದಾನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೆಂಡತಿ ಇದ್ದಕ್ಕಿ ಕೈಕಾಲ ಮುಖ ತೊಳ್ಕೊಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಕೈಕಾಲ ಮುಖ ತೊಳ್ಕೊಂಡು ಫ್ಯಾನ್ ಹಚ್ಚಿದ್ರು, ಕೂಲರ್ ಇತ್ತು ಕೂಲರ್ ಹಚ್ಚಿದ್ರು. ಬಾ ಈಗ ಊಟ ಮಾಡತ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಹಿಂದೆ ಹಾದಿ ನೋಡತ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಇಬ್ರು ಕಲ್ತು ಊಟ ಮಾಡತ್ರು. ಪಾಪ ಸ್ವಾಮಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೈ ಊರಿ ಶಿಸ್ತು ಸರಿಯಾಗಿ ಅಂತಂದ್ರೆ ಬತ್ತಲೆ ಕೂತು ಊಟ ಮಾಡತ್ತು. ಅಕ್ಕಿ ಹೆಂಡತಿ ಇದಕ್ಕಿ ಕೇಳಿದ್ರೆ ಲಗ್ನ ಹ್ಯಾಂಗಾಯ್ತು? ಏನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನ್ಸುತ್ತಿ, ಭಾರಿ ಏಕ್ ನಂಬರ್ ಲಗ್ನ. ಮತ್ತೆಲ್ಲ ಮದಿ ಮಕ್ಕಳು ಹೆಂಗಿದ್ರೆ ಭಾರಿ ಇದ್ರಲ್ಲ, ಏನು ಜೋಡಿ ಮೇಡ್ ಫಾರ್ ಈಚ್ ಅದ, ಇಬ್ರು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮಾಡಿನಾಗಿದ್ರು. ಮತ್ತು ಅದೆಲ್ಲ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಲಗ್ನ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಲಗ್ನ ಎಲ್ಲ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡಿಸಿದ್ರು. ಹೂವಿನ ಹಾರದ ಎಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದೆವು. ಅದೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾವ್ರಿ. ಕೇಳ್ತಾ ಆಕಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ನ ಟೊಂಕಿನ ಕಡೆ ನಿಗಾ ಇಡ್ತಕ್ಕಂಥ. ಅವ್ನ ಟೊಂಕಿನ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರು. ನೋಡಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಹುಡುಗಿ ತಾಳಿ ಕಟ್ಟಿಸಿದ್ರಿ ಹುಚ್ಚಿದ್ದಾನು ತಾಳಿ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಲಗ್ನ ಇತ್ತು. ಮತ್ತು ನೀನು ಟೊಂಕಿನಾಗ ಏನು ಜಟ್ಟು ಬಿತ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಟೊಂಕಿನಾಗ ಸಿಗಿಸ್ಕೊಂಡಿನ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರ ಇದ್ರೆ ಅದು ವರವಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ವಸುದೇವ ಕುಟುಂಬದ ಆ ಒಂದು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತ ಇಲ್ಲಿ ಭಾವ. ಯಾಕಂದ್ರ ದೇವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನ ಇಲ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ. ದೇವರು ಅಗ್ನಿ ಸ್ವರೂಪದಾಗನ, ವಾಯು ಸ್ವರೂಪದಾಗನ, ಜಲ ಸ್ವರೂಪದಾಗನ, ಆಕಾಶ ಸ್ವರೂಪ ಪಂಚಮಹಾಭೂತದ ರೂಪದೊಳಗ ದೇವರನ. ದೇವ್ರ ಹ್ಯಾಂಗ ಗಾಳಿದು ಬೆಲೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದ. ಹಂಗ ದೇವ್ರ ಗುಡಿಗೆ ಹೋದ್ರೆ ದೇವ್ರ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂರ್ತಿಯ ಬೆಲೆ ನಮ್ಗೆ ಆಗ್ತದೆ. ಒಬ್ಬ ರಾಜ ಇದ್ದನಂತ. ಆ ರಾಜ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಹಿಂಗೆ ಮಂತ್ರಿಗೆ ಒಂದು ಮಾತಾಡೋಣಂತ. ಅಲ್ಲಪ್ಪ ಮತ್ತ ನೋಡು ದೇವ್ರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನ ಅಂತ ಹೇಳತ್ತೀವಿ. ಸಹಸ್ರ ಸಿರ್ಜಾ ಪುರುಷ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ ಸಹಸ್ರಪಾತ್ ಭೂಮಿ ಸುಖ ಹೊರತು ಅತ್ಯತ್ಯಕ್ಷ ದಶಾಂಗುಲಂ. ಅವನ ಕೈಕಾಲು ಸಾವಿರವ, ಅವನ ಕೈಲಿ ಅವನ ತಲೆ ಕಣ್ಣು ಸಾವಿರವ, ಅವನ ಕಣ್ಣು ಸಾವಿರ, ಅವನ ಕಿವಿ ಸಾವಿರ, ಅವನ ಪಾದ ಸಾವಿರ. ಅಂದ್ರೆ ಅವನ ಎಲ್ಲ ವಿಶ್ವಾಕಾರದಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನ ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನ ಅಂತ ಅನ್ಬೇಕ. ಮತ್ತೆ ದೇವ್ರ ಮೂರ್ತಿ ದೇವ್ರ ಗುಡಿ ಯಾಕೆ ಕಟ್ಬೇಕು, ಯಾವ್ದು ಸಲ ಕಟ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ರಾಜ ಮಂತ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತಾನ. ಆದ್ರ ಮಂತ್ರಿ ಹೇಳ್ತಾನ, ನೋಡ್ರಿ ಮಹಾರಾಜ್ರೆ ನಿಮಗೀಗ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕಾತಂದ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಬೇಕಾಯ್ತದ ಅಂತ. ನಾವು ಟೈಮ್ ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರೆ ಆಯ್ತು ಟೈಮ್ ತಗೋರಿ, ಯಾಕಾಗಲ್ಲ ಆದ್ರೆ ಉತ್ತರ ಮಾತ್ರ ಕರೆಕ್ಟ್ ಇರ್ಬೇಕು ನೋಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನವ. ಯಾಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಒಂದು ಸಮಯ ಸಂದರ್ಭ ಒಂದು ದಿವಸ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ರಾಜ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ಮಂತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ರಾಜನ ಕುರಿತು ಮತ್ತ ಮಹಾರಾಜ್ರೆ ದೇವ್ರ ಗುಡಿ ಯಾಕ, ದೇವ್ರ ಗುಡಿಯಾಗಿನ ಮೂರ್ತಿ ಯಾಕ, ದೇವರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ದೇವ್ರ ಗುಡಿ ಯಾಕ ಅಂತ ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿರಲ್ಲ, ನಾ ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ ಅಂತನವ. ಅದೇ ಹೆಂಗ ಅಂತಂದ್ರ ಇದು ಬಾಡಿಗೆ ಸಿಕ್ಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫೋಟೋ ಇದು ನಿಮ್ದೇ ಅದ ಏನೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ. ಇದು ನಿಮ್ದೇ ಅದ. ಮತ್ತೆ ಹಾಗಿದ್ರು ಒಂದು ಕೆಲಸ ಆಡಿ ಆ ಸೈನಿಕರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ, ಆ ಗಾಡಿ ಫೋಟೋನ ಈಗ ಫೋಟೋದೊಳಗ ನಿಮ್ ಚಿತ್ರ ಅವ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಅಲ್ಲೇನು ನೀವಿಲ್ಲ, ನಿಮ್ ಕಣ್ಣವ ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಅವ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ದೇನು ಶ್ವಾಸ ಆಡ್ಲತ್ತಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನೀವೇನಲ್ಲಿ ಏನು ಮಾತಾಡತ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಚಿತ್ರ ಅದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಸೈನಿಕ ಕಳ್ಸಿ ಕೆಳಗೆ ಕೆಡಕಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕಾಲು ಕೂಡ ಹಚ್ಚಾರಿ ಅಂತ ನಾವು. ಅವಾಗ ಸೈನಿಕ ಕರೀತಾನೆ, ಬಾರೋ ಇಲ್ವಾ ಅಂತ. ಆ ಫೋಟೋ ತೆಗೆದ ಹಾವಳಿ ತೆಳಗ ಇದು ಯಾರ್ದ ಮಹಾರಾಜರ್ದ ತೆಗೆದ ಹಾವಳಿ ತೆಳಗ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಹಾರಾಜರ ಇದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅಲ್ಲನೆ ಇರ್ಲಕ್ಕಾಗಿನ ಇದು ಫೋಟೋದ ಅಷ್ಟೇ. ಈ ಅಂತೆಲ್ಲ ಕಲ್ತಿರಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ತೀಡಿ ಕಲ್ತಿರಿ. ಅವಕ್ಕ ಅಕ್ಷರ ಅಂತ ಕರೀತಾರ. ಅಕ್ಷರ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಗೊತ್ತಾ? ಕ್ಷರ ಅಂದ್ರ ನಾಶ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹಾಳಾಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಕ್ಷರ ಅಂದ್ರೆ ಎಂದೆಂದಿಗೂ ನಾಶ ಆಗ್ಲಾರ್ದಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅಕ್ಷರ ಅಂತ ಕರೀತಾರ. ಆ ಅಕ್ಷರವನ್ನ ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಅ ಅಂತರ, ಇದಕ್ಕೆ ಆ ಅಂತರ, ಇದಕ್ಕೆ ಈ ಅಂತರ, ಇದಕ್ಕೆ ಈ ಅಂತರ ಅಂತ ಹಿಂಗೇನು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ನಾವೇನು ಬಳಸ್ತೀವಲ್ಲ ಸಿಂಬಲ್ಗಳು, ಅವುಗಳನ್ನ ಕಲಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರ ಆ ಮಣ್ಣಿನ ಪಾಟಿ ಮೇಲೆ ಬಳಪತಿಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರ ಅ ಅಂತ ಮೂಡಿಸಿ
ಕಲಿತೀವಿ. ಹಂಗ ಶಿವ ಹಿಂಗೆ ಹಣ ನೋಡುವಂತ ಒಂದ್ ವೇಳೆ ಕಲಿಬೇಕಾಗಿತ್ತು. ಶಿವ ಹಿಂಗೆ ದೇವಿ ಹಿಂಗೆ ನೋಡು ಅಂತೇಳಿ ನಮಗೊಂದ್ ವೇಳೆ ಭಾವ ಆಗ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಭಾವದೊಳಗ ಆ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಯಾವಾಗ ನಾವು ಆ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅವಾಗ ಮಾತ್ರ ಭಗವತಿಯ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ನಮಗಾಗ್ತದ ಅನ್ನುವಂತ ಮಾತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿನೇ ಇವತ್ತ ವಸುದೇವ ಪರಿವಾರದವ್ರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಒಂದ್ ಎಂತ ಮಹತ್ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತಂದ್ರ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಕರೆಸಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಕರೆಸಿ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿ ವೈದಿಕ ಒಂದು ವೃಂದದವರನ್ನು ಕರೆದು ವೇದ ಘೋಷಗಳನ್ನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಎಲ್ಲದ ಋಗ್ವೇದ ಮತ್ತು ಯಜುರ್ವೇದ ಮಂತ್ರಗಳನ್ನ ಪಠಿಸಿ ಆ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಮೂರ್ತಿಯೊಳಗೆ ಒಂದು ಕಳೆಯನ್ನು ತುಂಬಿ ಇವತ್ತ ಪೂಜಾಕ ಯೋಗ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನೊಂದು ಮೂರ್ತಿ ಇದೆ ಆ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತ. ಮತ್ತೊಂದು ಆ ಮೂರ್ತಿ ಹೆಂಗದಂದ್ರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಎಲ್ಲರ ಇದ್ರೆ ಅದು ಇವತ್ತು ಹೊರಟ್ಟಿ ಗ್ರಾಮಗಳ ಗುಳೆ ಅನ್ನುವಂತ ಮೂರ್ತಿ ಬಹಳ ಚಂದ ಮಾಡ್ಯಾರ. ಮೂರ್ತಿ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಅಂದಂಗ ಅನಿಸ್ತ ಹಸುರೀರಿಕೆ ಆಗ್ಲಾರ್ದಂಗ ಮೂರ್ತಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂರ್ತಿ ಇದೆ. ಅಂತ ಮೂರ್ತಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿಯೇ ಬಿಡಬಾರ್ದು. ದಿನನಿತ್ಯ ಅದಕ್ಕೆ ಪೂಜನೆ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತ ಅದಕ್ಕೆ ಮಂಗಳಾರತಿಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಹೋದಾಗ ಆ ಮೂರ್ತಿಯೊಳಗೆ ಒಂದು ದಿವ್ಯ ಕಳೆ ಬರ್ತದೆ. ಅದು ಬೇಡಿದ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಏನು ನಮ್ಮ ವಸುದೇವ ಕುಟುಂಬದವರು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತು ಗ್ರಾಮದ ಸರ್ವ ಸದ್ಭಕ್ತರು ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮತ್ತ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಹೃದಯದಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತಿಗೆ इल्ले विराम करते. ओम शिवम भूयात. बलीच्या रूपानं प्रसन्न होणारे नाहीत तर पशुचं बली या ठिकाणी महालक्ष्मीला समर्पण नाही. तर आपण जे अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव आपण जे अन्न खातो त्याच पंचोपचार पूर्णाचं नैवेद्य त्या जगदंबेला अर्पण करावं. तितक्याच श्रद्धेनं दररोज त्या महालक्ष्मीची पूजा त्या महालक्ष्मीची आरती त्या महालक्ष्मीचं उपासना जे काही आहे तेवढं पवित्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे न करा. आणि ह्या वरवट्टी ग्रामामध्ये साक्षात प्राणप्रतिष्ठापना करत असताना एक अनुभूती आली. कोल्हापूर महालक्ष्मी साक्षात इथं विराजमान झाल्यासारखं आम्हाला या ठिकाणी वाटलं. इतकं सुंदर त्या ठिकाणी लक्ष्मीचं तेज प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्याला उत्तरोत्तर असंच महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त व्हावं. असंच आपल्या गावचं उत्तरोत्तर यश वाढत जावावं आणि असंच आपली कीर्ती उन्नती व्हावी हेच तुमच्या चरणी बोलून 2 शब्द विराम करतो. ओम स्वस्ती. धन्यवाद महाराज. सुंदर असं आमच्या वासुदेव परिवाराला जे संबोधन केलं सुंदर होतं. आणि आजची प्राणप्रतिष्ठान कलशारोहण अति सुंदर असं तुम्ही सर्वजण मिळून केलेले आहेत. तरी सर्व वासुदेव परिवार आणि वरवट्टी ग्रामस्थांतर्फे तुमचे हार्दिक धन्यवाद. हॅलो चन्नप्पा स्वामीजींच्या या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान झालेला आहे. यानंतर या जणांसाठी टाळ्या. हायलाइटर महाराज डन. हाँ हॅलो यानंतर या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होतो. यानंतर या गावचे ज्येष्ठ नेते रामरावजी बिरादार साहेब या ठिकाणी रामराव अध्यक्ष साहेब महाराज इकडे बघा.
चल फोटो दाखवले ना फोटो दाखवले बघ थोडंच का पडलंय जे काय पडेल इथं बघ जरा एवढं वाटत नाही आहे ना तेच पूज्य मृत्युंजय स्वामीजी आणि आज या सभेला उपस्थित असलेले MLA जयसिंगताई MLA विभागा त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती जयसिंगताईजी आणि तिथं उपस्थित असलेले स्वामीजी समाजाचे या समाजाचे तालुका अध्यक्ष उमेशजी माजी भारतीय तालुक्याचे अध्यक्ष बाबूरावजी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सर्व अध्यक्ष आणि प्राण प्रतिष्ठेसाठी आलेले आमचे महाराज मंडळी तसेच आज संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुभाष मिटवाने साहेब आणि इथं जमलेले सर्व आमच्या सभेला आलेले हजर असलेले आमच्या वृत्ती ग्रामपंचायतचे पीडित साहेब आमच्या ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष पांडुरंगरावजी बिरादार साहेब अर्जनरावजी पंचायत मेंबर सिद्धप्पाजी माजी अध्यक्ष आणि या महालक्ष्मी मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य श्री विनायकरावजी शरणप्पा आणि तसेच विक्रम वासुदेव आणि तसेच या ट्रस्टचे पदाधिकारी अविनाश कॅशियर डायरेक्टर सर्व मंडळी आणि आज या निमित्ताने महालक्ष्मी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची आणि कळसारोहणाच्या समारंभाला आलेल्या आमच्या आई बहिणीनो लेखमातीनो आजच्या कार्यक्रमाला तुमचं तन मन धनानं इथं ते तुम्ही हे केला श्रद्धेनं आलात त्याबद्दल सुद्धा खूप खुशीची गोष्ट आहे. पुण्यातील एका निमित्तानं तुम्ही लेखमाती किंवा सोयरे दायरे आप्तरिष्ट याच गावचे रहिवासी परंतु आपल्या उपजीवनासाठी हैदराबाद मुंबई पुणा वगैरे कुठं गेलो ते एका निमित्तानं सगळ्याची भेट झाली आणि हे महालक्ष्मी म्हणजे विष्णूची धर्मपत्नी महालक्ष्मी ब्रह्मानं ह्या सृष्टीची उत्पत्ती करतो पण तो विष्णूनं पालन पोषण करतो. विष्णूची धर्मपत्नी म्हणजे महालक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे धन. धन कुठं असतंय तर जिथं नियत साफ आहे चारित्र्य आहे प्रयत्नवादी आहे तिथं लक्ष्मी असते. आज या समाजात त्या आमच्या गावातल्या गरिबीतून पुढे आलेले लोक असे आहेत की त्यांचा प्रयत्नवादी आहे नियत साफ आहे आणि काहीतरी करून दाखवत म्हणून एक त्यांच्यापाशी जिद्द आहे असे आज खूप तालुक्यात नाव गाजलेले विक्रम आहे. खूप मोठा JCP 2 JCP आहेत त्यांच्याकडे. लक्ष्मी तुमच्यापाशी वास करते. अविनाश आहे. आज आमचे किती तर आठवणी काढावं म्हटलं तर मला कमीच आहे की मी सुद्धा या गावच्या राजकारणामध्ये 1978 पासून होतो परंतु या गावात आम्हाला हे एकच समाज नाही सर्व समाज आम्हाला खूप मनाने केले आणि आमचे माजी मेंबर तुळशीरामजी हो नरसिंग दोन भाऊ तुमचे राजाबाई हो सर्व मेंबर जे आहेत आज इथं आल्यानंतर साक्षात त्यांची आम्हाला आठवण होते की या समाजात माणुसकी आहे नम्रता आहे अतिथी आहे आणि प्रयत्नवादी आहे आणि त्यामुळं इथं धनलक्ष्मी इथं प्राप्त झालेली आहे आणि ह्या श्री महालक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा करायचं जे काम आमच्या ट्रस्ट बॉडीनं केलं आहे ते सुंदर काम केलं. आज आमचे जयश्रीताई जे आमचे MLA आहेत गुलबर्ग्याचे त्यांचे धर्मपत्नी इतक्या सुंदर याच्यात वर्णन केले की त्यांच्या समाजानं
तिथपर्यंत त्यांचं आमचं काही संबंध नाही. ते गुलबर्ग्याचे आम्ही ओळखीचे तरीही आमच्या समाजाचे इतक्या उत्साहानं ते कार्यक्रम करतात. महालक्ष्मीची पूजा प्रसारण करतात म्हणलं तर त्या गोष्टीला हे करून ते आले. बिलकुल माता भगिनीतून इतके खुश झालं आणि आम्ही सुद्धा इतकं खुशी वाटली की समाजात एकता आहे, जाणीव आहे. आपलं कोण कराय कोण हे सुद्धा तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि असंच या गावात मोठमोठे सप्ताह होतात, परंतु त्या समाजानं केलेलं हे महालक्ष्मीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण हे पहिल्यांदा आहे. हर वर्षाला गावात सप्ताह होतात, परंतु हे त्या समाजामध्ये पहिलं सप्ताह कार्यक्रम आहे. आणि हे एक मनाला तुम्ही केलं आणि ह्या गावात सेवा करण्यासाठी तुम्ही आम्हाला खूप आशीर्वाद देऊन मोठा केलात आणि आमच्या जे सर्व काम करण्यामध्ये तुम्ही सहकारी होतात, सहभागी होतात, आमच्यावर आशीर्वाद दिलात आणि तुम्ही सर्व मिळून हे काम केलात. असंच हे समाजच नाही, त्या गावातलं हर समाज जात भेद धर्म पंथ हे मानायची जरूरतच नाही. मी ह्या जातीचा त्या जातीचा ह्याच्यात फरकच नाही. सर्व मानव समाज म्हणजे एक आहे. जिथं मानवता आहे तिथंच मानव धर्म. मानव धर्म सगळ्यात मोठा आहे. कोणता धर्म नाही, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध मुस्लिम हे काही नाही. जिथं मानवता आहे तिथंच सगळं परमेश्वर. ನಮೋ ನಮಃ. ಇದು ಲಕ್ಷ್ಮೀದು ಮಹಾಮಂತ್ರದ. ಇವತ್ತು ಸಮಸ್ತ ವಾಸುದೇವ ಪರಿವಾರ ಇದು ಹೊರವಟ್ಟಿದಾಗ ಏನು ಲಕ್ಷ್ಮೀದು ಮೂರ್ತಿ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಮಾಡಿರಿ. ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಆಗಿದೆ ಇದು. ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಭಾಳ ಮೆಚ್ಚದ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಈ ತನ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯಗಳು ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಗ್ಗೆದಾಗ ಪೂಜಾ ಪುನಸ್ಕಾರ ಯಾವ ಥರ ಮಾಡಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನನಗೇನು ಜಾಸ್ತಿ ಹೇಳೋದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಈ ತನ ರಾಮರಾವ್ ಬಿರಾದರ್ ಸಾಹೇಬರು ಭಾಳಷ್ಟು ವಿಸ್ತಾರಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಮಾಜದ ಒಗ್ಗಟ್ಟು, ಸಮಾಜದ ನೇತೃತ್ವ ಹೆಂಗೆ ವಹಿಸ್ಬೇಕಂತೂ ಅವರು ವಿಸ್ತಾರಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಮೃತ್ಯುಂಜಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಹಿರೇಮಠ್ ಸಂಸ್ಥಾನ ಕಲ್ಲೂರು ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಭಾಳ ವಿಸ್ತಾರಪೂರ್ವಕ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವಾಗ ನಮ್ಮದು ಆತ್ಮೀಯ ಜ್ಞಾನೋಬ ಟಿಳೇಕರ್ ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ಭಾಳ ಮಕ್ಕಳದು ಮೊಬೈಲ್ ಬಗ್ಗೆದಾಗ, ಅದು ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆದಾಗ, ಒಕ್ಕೂಟ ಬಗ್ಗೆದಾಗ, ಹರಿಯಾಣ ಬಗ್ಗೆದಾಗ ಮತ್ತು ರೋಹಿದಾಸ್ ಬಗ್ಗೆದಾಗ ಅವ್ರನ್ನೂ ವಿಸ್ತಾರಪೂರ್ವಕ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕುಂತಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಿಗೆಲ್ಲ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ನಿಮಗೆ ಏನು ಜಾಸ್ತಿ ಏನು ಹೇಳಬೇಕಿಲ್ಲ. ಇವಾಗೇ ನಾವು ಮಾತಾಡ್ದ ನಿಮ್ಮದು ಹೊರವಟ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ನಿಮ್ಮದು ಸಮಾಜದ ಜಾಗ ಅದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳೋರಿಗೆ ಅವ್ರ ಜಾಗ ಎಲ್ಲ ಸಣ್ಣ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಅದಂತ ಹೇಳ್ತಿರು. ಅದಕ್ಕೆ ಬರೋ ದಿನದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಸಾಥ್ ಕೊಡ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಾನ್ ಈಶ್ವರ್ ಖಂಡೇಜಿ ಅವರು ನಮಗೆ ಬೀದರ್ದಾಗ ಒಂದು ಅರ್ಧ ಎಕರೆ ಜಮೀನು ಮಂಜೂರು ಮಾಡ್ಯಾರ ನಮ್ಮ ಕೆಲವು ಸಮಾಜಗಳಿಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಾಜ ಒಗ್ಗೂಟ ಆಗಬೇಕು, ಸಮಾಜ ಭವನ ಇರಬೇಕು ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಸಂಪರ್ಕದಾಗ ಇರ್ತಾವ. ಯಾವ ಭೀ ಲೀಡರ್ಗಳು ಬಂದರು ಹೋದರು ಎಲ್ಲ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡೋ ಕಡಿಮೆ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನ ಬೇಕು, ಭಾಳ ಅವಶ್ಯಕತೆ. ಸಮುದಾಯ ಭವನ ಆದಮೇಲೆ ಅದು ಕಟ್ಟಡ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಭಾಳ ಸಹಾಯಧನ ಸಿಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ದೇವಿ ಗುಡಿಗೆ ಆಯಿತು, ಇವಾಗ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಅವರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊರವಟ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷನ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಭಾಳಷ್ಟು ಟೈಮ್ನೂ ಆಗ್ಯದ, ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸಲ್ಲ. ಇಷ್ಟೇ ಒಂದು ಎರಡು ಮಾತು ಹೇಳಿ ಹರಿಯಾಣ ಬಗ್ಗೆದಾಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗೃತ ಇರಲಿ. ನಮ್ಮದು ಜ್ಞಾನೋಬ ಟಿಳೇಕರ್ ವಿಸ್ತಾರಪೂರ್ವಕ ಹೇಳ ಹರಿಯಾಣ ಬಗ್ಗೆದಾಗ ಮತ್ತು ಸಂತ ರೋಹಿದಾಸ್ ಬಗ್ಗೆದಾಗ ಇವ್ರ ಜಯಂತಿನೂ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಗ್ಗಟ್ಟು ಇರ್ತದೆ ಇದ್ರಾಗ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಹೇಳಿ ಒಂದೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತಾ, ಜಯ ಹರಳೆ, ಜಯ ರೋಹಿದಾಸ್. यानंतर राहिलेला एक सन्मान जनकराम बिद्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी विक्रम साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
व तसेच यानंतर वासुदेव परिवाराचे अध्यक्ष विनायक शरणप्पा साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी जमलेल्या सभेला संबोधित करावे अशी मी आपणास विनंती करतो. सगळ्या माझा नमस्कार आहे, माझा सगळ्या धन्यवाद आहे. सगळे आहेत माझा हॅलो. या ठिकाणी श्री महालक्ष्मी माता मूर्ती प्राण प्रतिष्ठान आणि कळसारावून प्रोग्राम आपण सर्वजण वरवट्टी गावातील वासुदेव परिवारातील प्रत्येक घरामध्ये कुण्याही राजकीय नेत्याचं 1 रुपये न घेता कुणाच्याही समोर शर्मिंदा न होता स्वाभिमानानं या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रोग्राम कार्यक्रम केला. या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि विशेष तेरा सहारा अम्बे माँ मुझे तेरा सहारा, तेरा सहारा अम्बे माँ मुझे तेरा सहारा, नाव